अहिल्यानगर जिल्ह्यातील ढवणवस्ती येथे पूर्वीच्या वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली आहे। 22 फेब्रुवारी रोजी वैभव नायकोडी वय 19 हा घरातून केस कापण्यासाठी बाहेर पडला पण परतला नाही। त्याच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली। तपासादरम्यान आरोपी लपका उर्फ अनिकेत सोमवंशी व त्याच्या साथीदारांनी स्विफ्ट कारमधून वैभवचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक तपास करत आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वैभवचा खून करून त्याचे शव जाळून पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली। अटक आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। या कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला। तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून 22 तारखेला वैभव नायकोडी याचं अपहरण लपका व त्याच्या इतर 2-3 साथीदारांनी केल्याबाबत 27 तारखेला गुन्हा दाखल झालेला होता। त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे PI कोकरे आणि त्यांच्या टीमने लपका उर्फ अनिकेत सोमवंशी याच्यासह त्याच्या 3 मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती। परंतु 2 दिवसानंतरही त्यांनी अपूर्त इसमाबाबत व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती। त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI वाघ आम्ही स्वतः आरोपींचं इंटरोगेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर 5 साथीदार यांच्या मदतीने वैभव नायकोडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा केतकरी परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे। 4 आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे, रोहित गोसावी, स्वप्नील पाटील, विकास गव्हाणे अशा 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे API राजपूत हे करत आहेत।